आता हिवाळ्याची सुरुवात होणार आहे, तर आपण हिवाळ्यामध्ये डिंक लाडू बनवत असतो। तर डिंक लाडूमध्ये खारीक पावडर झटपट कशी बनवायची हे पाहूया। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर ही आज आपण बनवलेली आहे खारीक पावडर। तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट खारीक पावडर बनवायची म्हणलं तर खारीक फोडण्याचं खूप टेन्शन असतं, तर ते सोप्या पद्धतीने कशी फोडायची आणि जर उन्हाची सोय नसेल तरी पण आपण ही अशी खारीक पावडर बनवू शकतो। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला खारीक फोडून घ्यायची, तर एकदम सोप्या पद्धतीने कशी खारकीची पावडर बनवायची ते पाहूया अगोदर। हे जर तुमच्या इथे उन्हाची सोय नसेल तर थोडीशी हलकीशी गरम करून घेतली तरी चालेल। मी उन्हामध्ये ठेवली होती 2 दिवसासाठी। तर आता याला फोडून घ्यायचे। या दिवसामध्ये थोडीशी अशी चिमल्यासारखी असते खारीक। 1 किलो काळी खारीक घेतलेली आहे। काय करायचं आहे का पिशवीमध्ये भरायची आपल्याला। तर आपल्याला अशी ही थोडी थोडी घेऊन याला असे पॅक करायचे, असे गुंडाळायचे आणि असं सर्व बाजूने असं जड वस्तूने कुठलाही पेरा असू द्या किंवा एखादा हातोडा असला तरी चालेल, अशी एकदम झटपट होते आणि सोपी पद्धत आहे ही। अशी एक एक खारीक फोडत बसण्यापेक्षा तर ह्या कापडी पिशवीमधून काढून घ्यायची खारीक। बघूया आपण, मस्त झाली। थोडीशी जी राहिली शिल्लक ती परत डबल त्यातलं बी आणि असे मागच्या साईडचे जे असतं देठाकडच्या साईडला ते काढून घ्यायचे आणि अशी बारीक करून घ्यायची। म्हणजे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये करायचे, त्यामुळे एकदम बारीक अशी झाली पाहिजे। तर असे आपल्याला सर्व खारीक फोडून घ्यायची आता अशा प्रकारे। तर ही खारीक आपण अशी बारीक फोडून घेतलेली सर्व खारीक शक्यतो काळी असते ती घ्यायची किंवा दुसरी घेतली तरी चालेल, पण ही चांगली असते, थोडीशी अशी मासाळू असते, त्यामुळे ही घ्यायची। अशी मस्त बारीक केलेली, म्हणजे मिक्सर ग्राइंडरमध्ये पटकन बारीक होते त्यामुळे। तर आता आपल्याला ही फोडलेली खारीक हलकीशी भाजून घ्यायची, जास्त नाही कडक करायची, पण लो फ्लेमवरती अशी गरम करून घ्यायची। तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण कडक बनवून घेऊ शकतो। म्हणजे काय होतं ना, आपण जे डिंक लाडू बनवणार आहोत ते जास्त दिवस टिकतात, त्यामुळे असे खारीक किंवा खोबरं पण जर व्यवस्थित भाजून घेतलं, लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायची आपल्याला, हलकीशी भाजायची। थोडीशी गरम झाली की लगेच काढून घ्यायची। नुसती खारीक पावडर जरी बनवून ठेवली तरी पण ती सुद्धा महिनाभर टिकते छान। आता छान गरम झाली, हिला काढून घ्यायची। आता काय होतं ना, थंड झाली की ते आपोआप कडक बनते। थंड होण्यासाठी तिला एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायची।
अशा प्रकारे आपल्याला सर्व खारीक अशी भाजून घ्यायची। तर ही आता भाजलेली खारीक थंड झाली, आपल्याला थोडी थोडी मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे। बघू शकता मस्त कडक बनलेली, आणि थोडी थोडीच घ्यायची, नाहीतर आपलं भांडं खराब होऊ शकतं। आणि याची आपल्याला आता पावडर बनवून घ्यायची। तर आता मस्त अशी ही खारीक पावडर तयार झालेली बघू शकता। खूप बारीक नाही बनवायची। अजून बारीक बनवायची असेल तरी सुद्धा होऊ शकते। मस्त अशी झालेली। तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व खारीक बनवून घ्यायची पावडर। तर ही मस्त अशी आपली खारीक पावडर घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे। उन्हात वाळवण्याचं टेन्शन नाही, काही नाही। जर ऊन नसेल तरी सुद्धा आपल्याला घरच्या घरी बनवता येते। तर एकदम सोपी पद्धत आहे। जरी तुमच्याकडे ऊन नसेल तरी सुद्धा आपल्याला अशी खारीक पावडर बनवता येते। आणि ऊन असल्यानंतर तर काही प्रश्नच नाही, बारीक फोडून वाळून घ्यायची 2-3 दिवस आणि मग पावडर बनवायची। तर आपल्याला हे एकदम सोप्या पद्धतीने तयार झालेली आहे खारीक पावडर। झटपट 1 किलोची आहे, 1 किलो खारीकची बनवलेली आहे। तर एकदा नक्की बनवून पहा। खारीक पावडर कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा, आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।